हॅलो वेलकम बॅक टू इंडिया. सो आज आपण बघू की 25 एप्रिलचं मॉर्निंगचं मार्केट कसं होतं, फर्स्ट हाफ कसा होता. ज्यांनी माझा कालचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना एक्झॅक्टली माहिती होतं मी काय म्हणतो, की थोडंसं गॅप अप ओपन होऊ शकतं मार्केट. जे की मी ह्याला गॅप अप म्हणणार नाही, पण हा वरच्या साईडला ओपन झालाय आणि त्याची पहिली रेझिस्टन्सची लेवल असेल परवाचा हा. कालचा आणि परवाचा ऑलमोस्ट सेम होता, पण मी परवाचा कन्फ्युज होतो. जे की सेम झालं की परवाच्या हाय पर्यंत मार्केट गेली. सेकंड एक इम्पॉर्टंट गोष्ट मी सांगितली की ट्रेडिंग करताना उद्या तरी ब्रेकआउटसाठी ट्रेडिंग करू नये. तेच आत्तासाठी ब्रेकआउटसाठी ट्रेडिंग करू नये. म्हणजे काय की मार्केट इथे असेल, राईट, इथे रेझिस्टन्स घेते आणि आपण म्हणतो की रेझिस्टन्स ब्रेक करून ते अजून वरती जाईल, 100-400 असेल. म्हणून मी असा एक कॉल घेतो ह्या मुवमेंटसाठी. तर तसं करू नका हे सांगितलं. हे त्याचं रिझन होतं की इट वॉज अनलाइकली की मार्केट 350 360 ब्रेक करेल. इट इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल मार्केट 24,500 पर्यंत. सिमिलरली पाहिजे गिफ्ट निफ्टी काल जे चालत नव्हतं तर हा ग्राफ चालायला लागलाय पाहिजे. ऑलमोस्ट आज सकाळी पण लाईक अगदी मार्केट सुरू होऊन पुढच्या 10 मिनिटासाठी पण वरती होता आणि मग त्याने पण चांगला फॉल घेतलेला आहे. सिमिलर फॉल्स आहेत दोन्ही. गिफ्ट निफ्टीचा थोडा कमी. व्हॉट इट टेल्स मी इज की मार्केट इथे स्टेबल होण्याची शक्यता जास्त, अराउंड 900च्या 23,900च्या आधी. सेकंड इझी खूप बाय करण्याचा होता पाहिजे. हा नेकेड बाय जरी केला असता तरी पण प्रॉफिट झाला असता. खूप इझी ट्रेड होता हा. रिझन बेईंग की एकदा मार्केट पडायला लागला की विथ द ट्रेंड समजा कोणी ट्रेड घेतला, कारण सगळे इंडिकेशन होते की मार्केट पडतं. आपण इव्हन 1 मिनिटवर बघितलं, राईट, तर ग्रीन कॅन्डल शोधणं कठीण पडेल या पहिल्या 2 मिनिटं. प्रॉपर फॉल होता. साधारण माझं 300च्या ब्रेकडाऊन झालं तिथे बाय होते, राईट. 300ला त्याने सपोर्ट घ्यायला ट्राय केलेला अराउंड 300ला, इथे दिसतं. आणि त्याच्यानंतर जेव्हा ही कॅन्डल होईल तेव्हा मी बाय केला 9:34 आणि तो ट्रेड माझा अगदी 100 ब्रेक होईपर्यंत मी ठेवलेला, नंतर मी तो काढून. रिझन वॉज ट्रेड काढून टाकण्याचं की आय डिड नॉट एक्सपेक्ट की ते त्याच्यापेक्षा खाली पडेल, 24,000 पेक्षा खाली पडेल. बट ते पडलंय, सो इट्स नॉट बॅड फॉर अस बट नॉट गुड फॉर अस. नॉट बॅड याच्यासाठी म्हणालो की ट्रेड बरोबर वर्कआउट झाला, नॉट गुड याच्यासाठी म्हणालो कारण ते 24,000 ब्रेक करेल हे ओआय वर तरी दिसत नव्हतं आणि मला तेवढी रिस्क घ्यायची नव्हती. पण ऑब्व्हियसली जरी 24,000 ब्रेक केलं, काहीतरी ब्रेक केलं, परत तिथे गेलं आणि परत खाली गेली, विच इज फाईन. त्या नॉर्मल मार्केट मुवमेंट्स आहेत. नंतर काय झालंय की जो पण ज्यांनी व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्याला माहिती की मी लेटर हाफमध्ये व्हिडिओ नेक्स्ट हाफमध्ये मी म्हणालो की ज्यांना पण लॉंग टर्म साठी स्विंग ट्रेडिंग वगैरे जे करतात, लॉंग टर्म साठी बाईंग करतात, त्यांनी पूट फक्त ह्या लेवलच्या खाली खर्च घेतात. 900च्या खाली मार्केट गेल्यावर काय ह्या गॅप जे ओपन झालेला मार्केट 16-17 एप्रिल नंतरचे गॅप ओपन त्याच्या खाली गेलं. हे त्याचं रिझन आहे की हा मार्केट पडलं. ऑब्व्हियसली कोणीतरी इथेच वरतीच गुड बाय केला असेल तरी पॉसिबल होता, तसंच वरती गेला असेल तर तेवढा लॉस पण झाला असतो. समजा ह्याच्या खाली मार्केट ब्रेक करून स्टेबल झालं तर इट विल बी अ गुड चान्स की छोटी आपल्याला मुवमेंट मिळेल 500 पर्यंत ओव्हर फ्यू डेज. जर का नाही झालं तर रेंज बाउंड आणि मग पुढे बघायला लागेल की ओवाय नुसार काय होतं. आता ओवाय काय म्हणतोय, ओवाय आजसाठी बिलकुल व्हॅलिड नाही. रिझन की मार्केट ऑलरेडी इतकं पडलं. आत्ता तरी आपल्याला दिसतंय की 24,000ला दोन्ही इक्वल आहेत, विच मीन्स की इट इज लाईकली की मार्केट 24,000 इथे जाऊन स्टेबल होईल. पण 900ला एक स्ट्रॉंग सपोर्ट बनताना दिसतोय. सिमिलरली आपल्याला की 950ला, राईट, थोडासा रेजिस्टन्स आधी ऑब्झर्व केलेला मी, पण आतापर्यंत ते खूप शॉर्टिंग वाढले, राईट, इकडे. आणि ते इतकं पण वाटलं नाहीये की मॅटर करेल. 950ला मी काहीच नाही असं कन्सिडर करतोय. 900ला सपोर्ट, 24,000ला एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स, पण तिथे पण दोन्ही इक्वल आहेत वाय मध्ये. चेंज बघितला तर कम्प्लिटली विश दिसेल आपल्याला, राईट. चेंज मध्ये आपल्याला दिसतंय की 24,000ला खूप स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. सिमिलरली 900ला खूप स्ट्रॉंग सपोर्ट. नेक्स्ट आपण ऑब्झर्व करू शकतो, जर का मी चार्ट वरती गेलो, की मिड कॅप ऑलमोस्ट 3% डाऊन होतो. आता तो थोडासा वाढला पाहिजे परत, खरे. ओके, मिड कॅपचा चार्ट आहे. मिड कॅप ऑलमोस्ट 3% डाऊन आली. ऍक्च्युली अजून पण तो तिथेच आहे.
सो हा खूप मोठा फॉल आहे मिड कॅपसाठी. जे 2-3 दिवस तो खूप चांगला वरती गेला, त्याच्या एकदम रिव्हर्स मध्ये मिड कॅपमध्ये युजली मोठ्या मुवमेंटचाच होतो. सिमिलरली आपण बाकीचे इंडायसेस बघितले तर आपल्याला दिसेल की स्मॉल कॅप पण खूप चांगला पडला. म्हणजे काय, फक्त निफ्टी, फक्त मेन स्टॉक्स पडले नाहीयेत. इंडियन स्टॉक मार्केटच ओव्हरऑल खाली आहे आजच्या दिवशी. जे की युजली निफ्टी खाली असतं त्या तेच होतं. अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट ट्रेडिंग करताना, 1 सेकंड इथनं ब्रेकडाऊन साठी ट्रेड घेऊ नका. आता आपण जरी मार्केट एवढं पडलंय, एकदा का तुम्हाला थोडासा पुलबॅक मिळाला की बेस्ड ऑन फेबोनाची लेवल्स तुम्ही ट्रेडिंग करू शकता. एक मार्केट पडले, थोडासा पुलबॅक मिळाला परत, की मग ट्रेडिंग करू शकता खालच्या लेवलसाठी. कॉल बाईंगचा आता विचारही करू नका. पुट सुद्धा तुम्ही फक्त जेव्हा, जर का 900 ब्रेक झाला आणि खाली मार्केट त्या स्टेबल झालं, खाली जायला लागलं तरच ठेवा. ठीक आहे, आजच्यासाठी पाहिजे अजून जास्त काही सांगण्यासारखं नाहीये, सो आपण इथेच थांबू. मार्केट बऱ्यापैकी डाऊन आहे आणि ते वरती जाणं अनएक्सपेक्टेड आता तर. ठीक आहे. माझ्या हे व्हिडिओ आवडला तुम्ही प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. असं पण इथेच थांबू. थँक्यू.